बघा मी तुम्हाला आज वडे बनवून दाखवणार आहे. वाटाण्याचे वडे आहेत, हे फ्रेश वाटाणा आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा इथे मी पाणी उकळायला ठेवले आणि हे एक वाटाणे फ्रेश वाटाणे आहेत हे. तर हे ह्या गरम पाण्यात एक 5 मिनटं चांगले शिजवून घ्यायचे. तर बघा याला 5 मिनटं झालेत. आता हे मस्त शिजलेत. आता गॅस बंद करून घेते आणि एका चाळणीत टाकून पूर्ण पाणी याचं नितळून घेते. तर बघा हे 5 मिनटं चांगले शिजवून घेतलेत आणि चाळणीत सगळं पाणी नितळायला ठेवलं होतं. आता असं एखादं ग्लास किंवा फुलपात्र घ्यायचं आणि त्याने थोडंसं असं दाबून दाबून ह्याला थोडं थोडं बारीक करून घ्यायचं. एकाचे 2-2 तुकडे झाले पाहिजे असं मॅश करून घ्यायचं यानेच. कारण मिक्सरमध्ये नाही काढायचं हे. मिक्सरमध्ये काढलं तर बारीक होतं. आपल्याला जास्त बारीक नको आहे, हे थोडं जाडसर ठेवायचं. हे असं दाबून घेतलं की लगेच हे बारीक होतं. तर बघा हे असं जाडसर घेतलं आहे करून. हे बघा फोडून घेतलेलं सगळं. आणि ते एक कांदा घेतला आहे मोठा. हा मी असा मोठा मोठा चिरला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक पण चिरून टाकू शकता. इथे थोडासा ओवा आहे. हा ओवा हातावर चोळून घेतला आहे. हा ओवा टाकायचा थोडासा. चवीपुरतं मीठ टाकले. थोडीशी हळद आहे. अर्धा चमचा धन्याची पावडर आणि 1 चमचा पांढरे तीळ. याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक आणि जिरं आहे थोडंसं. मी हे कुटून घेतलं आहे ते थोडं टाकले. 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि या पुदिन्याचे पानं आहेत, 7-8 पानं आहेत. त्याला असं बारीक ते पण चिरून घेतलं आहे. आणि मुठभर कोथिंबीर आहे, ती चांगली धुवून स्वच्छ ती पण बारीक चिरून घेतली. देठासकट चिरून घेतली ती. आणि याच्यात बेसन पीठ टाकणार आहे. तर मी इथं 3 चमचे बेसन पीठ टाकते. 3 चमचे टाकले बेसन पीठ. आता ह्याला पाणी न घालता ह्याला चांगलं असं मळून घ्यायचं. जर वाटलं तर थोडासा शिंतोडा देता येतो, नाही वाटलं तर नाही द्यायचा. चांगलं याला मळून घ्यायचं. पण सोडा नाही टाकलेला मी ह्याच्यात. आणि बेसन पीठ पण जास्त नाही टाकायचं, नाही तर मग बेसनाची चव लागते. आपल्याला वाटाण्याची चव लागली पाहिजे. वाटाण्याचा सीझन संपत आला आहे. काल फ्रेश वाटाणा मिळाला होता मस्त मला. असं हातावर करून बघायचं की आपल्याला हे चांगले दाबता येतात असे. आणि असं एकदम पातळ पातळ करून घ्यायचे. हे बघा हे असे करून घ्यायचे. आता मी सगळे असे करून घेते आधी. तेल तापायला ठेवलं आहे बघा. तेल तापलं आहे. आता हे असे बारीक छोटे छोटे करून घेतलेत मी. आणि चपटे करायचे दाबून दाबून. आणि याला असं हळू त्याला सोडून द्यायचं. गॅस थोडा कमी केला आहे. आता तेल तापलेलं आहे. त्याच्यात थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की मग याला पलटी करून घ्यायचं. तर बघा आता याला पलटी करून घेते. गॅस कमीच आहे. त्याच्यात तुम्ही लिंबू पिळलं ना तरी पण चालतं, अजून टेस्टी लागतं हे. आणि साईडला असा कांदा आलेला असेल तर हे काढून टाकायचं, त्याच्यातच टाकायचं परत. याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं चांगलं.
असा कलर आला पाहिजे याला, तसं तळायचं. हे बघा मस्त भाजलेत, एकदम खरपूस झाले छान. असा गोल्डन कलर आला की याला काढून घ्यायचं. एका चाळणीत काढून घ्यायचं. काही एक्स्ट्रा तेल असं ते निघून जातं. हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि खायला तर खूप चवीला छान लागतात. आता बाकीचे पण दुसरे असेच टाकून घेते. बघा हे पण झालेत मस्त. आता काढून घेते. तर बघा झालेत हे वडे मस्त तयार, खुसखुशीत होतात एकदम. तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.